निजामाला आपलं स्वतंत्र संस्थान राष्ट्र म्हणून हवं होतं। आज भारताच्या करेक्टमध्ये उरावर आणखी एक शत्रुत्वाचं पाकिस्तान दिसलं असतं। त्याच्या साधा हवेतून आपली विमानं जाऊ शकली नसती। हे रजाकार निजाम संस्थांच्या गावागावामध्ये शिरून हिंदू जनतेवर अत्याचार करायला लागले, कत्तली तरी, बलात्कार तरी किंवा सक्तीने धर्म परिवर्तन घडवून स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यामध्ये चळवळ उभी राहिली लोकांची। हा तिथला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, पण तो केवळ पोलिसच्या निपटत नाही म्हणून सैन्य पाठवतो, म्हणून त्याला नाव देण्यात आलं पोलीस ऍक्शन। हैदराबादची कहाणी शहाणे असलो तर आपल्यासाठी फार मोलाची, कारण निजामानी स्वप्न पाहिलं स्वतंत्र राष्ट्र म्हणून ठेवण्याचं, आणि निजाम संस्थानचा प्रदेश हा एकटा फ्रान्स, एकटा जर्मनी, एकटा ब्रिटन याच्यापेक्षा मोठ्या आकाराचा आहे तो प्रदेश। आणि डोळ्यासमोर तुम्ही चित्रच आणून पहा की पेनिन्सुलर इंडिया, दक्षिण भारताच्या असा करेक्ट मध्ये त्या निजामाला आपलं स्वतंत्र संस्थान राष्ट्र म्हणून हवं होतं। त्याला फिरंगी साहेबांनी पण शब्द दिला, आपली पद्धत सक्ती करायची नाही, संस्थानिक निर्णय घेईल, निजामाला स्वतंत्र राष्ट्र म्हणून राहायचं होतं। इतर सर्व संस्थानिकांच्या बरोबर ज्या करारावर सही झाली त्याचं नाव आहे सामीलनामा, डॉक्युमेंट ऑफ अनेक्सेशन। त्यावेळच्या आमच्या देशाच्या नेत्यांनी निजामाशी एक वेगळा करार मान्य केला। निजाम म्हणाला मला हे मान्य नाही सामीलनामा, त्यांनी इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन परत पाठवलं। केंद्रातल्या आपल्या नेत्यांनी मान्य केलं की ठीक आहे, वेगळा करार काय, या कराराचं नाव झालं डॉक्युमेंट ऑफ असोसिएशन, सहकार्याचा करार। 47च्या ऑगस्टमध्ये भारत देश स्वतंत्र होताना पहिले डोळ्यासमोर आणा, मध्ये करेक्ट मध्ये दक्षिण भारतामध्ये हैदराबाद वेगळं राष्ट्र म्हणून घडत होतं। निजाम त्याचं सैन्य वेगळं, त्याचं परराष्ट्र धोरण वेगळं, त्याचं अंतर्गत पोलीस वेगळं, त्याला भारताची नंतर तयार होणारी राज्यघटना पण लागू नाही, निजामाचा ध्वज वेगळा, आणि निजामाला स्थान होतं राज्य प्रमुख, शासन प्रमुख। निजामाचा जो प्रधान असेल तो नंतर महाराष्ट्राचा गव्हर्नर बनला एका वेळी, ह्याला स्थान पंतप्रधानाचं होतं। या सगळ्याला आपल्या नेत्यांनी मान्यता दिली होती। त्या कराराचं नाव आहे डॉक्युमेंट ऑफ असोसिएशन, सहयोगाचा करार, की आम्ही भारताशी सर्व सहयोग असेल। खरं म्हणजे जर निजाम फार महत्वाकांक्षी झाला नसता आणि हे एवढ्यावर त्यांनी समाधान मानलं असतं, माझ्या छातीत धस्स होतं बुवा वैयक्तिक पातळीला सुद्धा, मला वाटतं तुमच्याही होत असेल की आज भारताच्या करेक्टमध्ये उरावर आणखी एक शत्रुत्वाचं पाकिस्तान दिसलं असतं। त्याच्या साधा हवेतून आपली विमानं जाऊ शकली नसती। हे मी तुम्हाला कशाच्या आधारावर म्हणतोय, प्रत्यक्ष तसं घडलं या आधारावर म्हणतोय। निजाम डॉक्युमेंट ऑफ असोसिएशनवर समाधानी होऊन नाही थांबला, त्याची महत्वाकांक्षा वाढत गेली। निजामाने भारतीय विमानांना निजामाच्या एअर स्पेसमधनं जायला बंदी घातली, आदेश काढला की भारतीय विमानं उत्तर भारतातून दक्षिणेत जाणार असली तर निजाम संस्थांचे जे हवाई हद्दीमधून त्यांना जाता नाही येणार अशी बंदी घातली। आम्ही सार्वभौम राष्ट्र आहोत हे स्थान निजामाने असर्ट करणे म्हणतात, ठळकपणे सांगणे, याला सुरुवात केली। निजामाने आपलं लष्कर आणखी जास्ती बळकट करणं चालू केलं। निजामाने युनायटेड नेशन्सचा स्वतंत्र सदस्य म्हणून अर्ज केला, त्या अर्जाला ब्रिटननी पाठिंबा पण तो लागायचा। सुरक्षा परिषदेच्या सर्व सदस्यांची मान्यता असेल तरच एखादा देश हा युनायटेड नेशन्सचा सदस्य होऊ शकायचा। चीन 1974 पर्यंत पीपल्स रिपब्लिक ऑफ चीन म्हणजे माओचा साम्यवादी चीन हा युनायटेड नेशन्सचा सदस्य होऊ शकला नाही, कारण सिक्युरिटी काउन्सिल म्हणजे त्यातले अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, नेटो देश यांची PRCला मान्यता नव्हती। त्यांच्या मते चीनचा अधिकृत सरकार पळून गेलेला चँग कै शेक म्हणजे फॉर्मोसा उर्फ तैवान
पण सदस्यत्वाच्या अर्जाला पहिल्यांदा बॅकिंग पाहिजे सुरक्षा संघाच्या एका सदस्याचं, ते ब्रिटननी मान्य केलं. निजामानी स्वतंत्र आम्हाला राष्ट्र म्हणून युनायटेड नेशन्सचं सदस्यत्व पाहिजे हा पण अर्ज केला. मंजुरी मिळायची वेळ आली. निजामानी लष्कर बळकट करणं चालू केलं. निजामानी वेगळा एअरफोर्स, नुसतं विमान प्रवासी वाहतूक करणारं विमान नाही, एअरफोर्स तयार करणं चालू केलं. तरी एवढ्यावर निजाम थांबला असता तरी माझ्या छातीत धस्स होतं की कदाचित आजही चित्र तेच दिसलं असतं बा. पण धर्मांधता, संकुचितता आणि पिसाळणे ह्याच्या पायी निजामानी त्याचं सैन्य जे तयार केलं कासिम रिझवी याच्या नेतृत्वाखाली, त्यांनी नाव घेतलं रजाकार. इस्लाममध्ये, मुळात इस्लाममध्ये रजाकार हा शब्द पवित्र आहे, त्याचा अर्थ सेवा करणारा. रजा मंजूर हो, ती रजा म्हणजे लीव नाही आहे, रजामंद होणार. ईश्वराला किंवा मस्जिदला आमची ही जी सेवा आम्ही पेश करतो ती मंजूर असावी. मग हाच शब्द ख्रिश्चॅनिटीत आहे, हिंदू विचारात आहे, शीख विचारामध्ये आहे, सेवादार, करसेवा करणे. पण कासिम रिझवी ह्याला प्रोत्साहन देऊन, त्याला आवश्यक तो पैसा देऊन, सरकारी धोरणांचं बॅकिंग देऊन निजामाने सांगितलं तू हे सैन्य बांध. आणि ते रजाकार निजाम संस्थांच्या गावागावामध्ये शिरून हिंदू जनतेवर अत्याचार करायला लागले. कत्तली तरी, बलात्कार तरी किंवा सक्तीने धर्म परिवर्तन घडवून या सगळ्याच्या तक्रारी दिल्लीपर्यंत जायला लागल्या. तरी केंद्र सरकार लक्ष देत असेलच असं नाही बरं का. मग ठिकठिकाणी जनतेची आंदोलनं उभी राहिली. त्यामधला लोकांच्या आंदोलनाचा सर्वश्रेष्ठ नेता स्वामी रामानंद तीर्थ, एक गावातला प्राथमिक शिक्षक. स्वामी रामानंद तीर्थ तर मूळ मराठवाड्यातले पण नव्हते, पण मराठवाड्यातलं हिप्परगा हे जे गाव आहे इथे प्राथमिक शिक्षक म्हणून आधी कामाला लागले. पण गांधीजींच्या विचारांनी भारावले. तसंच आपण साधं राहायचं, बाय हिज चॉईस अविवाहित पण राहिले. सर्वस्व अध्यात्माचा विचार आणि गांधीजींचा विचार याला अर्पण करून सेवेसाठी थांबायचं. त्यांचं व्यक्तिमत्व, त्याचं तेज, त्यातला त्याग याला मराठवाड्यातली जनता तेव्हाही सलाम करत होती. आज कोणाला फारच कावीळ झालेली नसेल तर शाणा माणूस मला वाटतं आज सुद्धा सलाम करेल. त्या स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली मराठवाड्यामध्ये चळवळ उभी राहिली लोकांची. गोविंदभाई श्रॉफ, अनंतराव भालेराव, की आम्हाला भारतात सामील व्हायचंय. आणि नंतर मराठवाड्याने आंदोलन केलं, महाराष्ट्रात यायचंय. ते पुढे 56, 57, 58, 59, 60 साल ही वर्ष आहेत. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन उभं राहिलं. निजामाच्या आणि या कासिम रिझवीच्या रजाकारांच्या अत्याचाराच्या बातम्या तिथे केंद्रापर्यंत जात राहिल्या. तरी सामसूम होतं. सप्टेंबर 1948 मध्ये एक वेळ अशी आली की जेव्हा नेहरू विदेश दौऱ्यासाठी गेलेले होते, सरदार पटेल अधिकृत सुद्धा उपपंतप्रधान होते आणि गृहमंत्री होते. त्याचा अर्थ मंत्रिमंडळाच्या बैठकीचं अध्यक्षपद नेहरूंच्या अनुपस्थितीत आपोआप कायदेशीर दृष्ट्या, मी शब्द सावध वापरतोय, घटनात्मक दृष्ट्या हा शब्द मी नाही वापरत आहे, कारण घटनेमध्ये, आणि त्यावेळी तर अजून घटना आलेलीच नव्हती, पण मूळ घटनेमध्ये सुद्धा 1950 नंतर उपपंतप्रधान हा शब्द नाही. डेप्युटी प्राईम मिनिस्टर ही राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्था आहे, घटनात्मक नाही. पण पद काही असो, सरदार पटेल यांचं ते स्थानच होतं. पंडितजी गेले होते विदेश दौऱ्यावर. त्यावेळेला नव्हते मोबाईल, त्यावेळेला नव्हते इंटरनेट, त्यावेळेला नव्हत्या ईमेल्स. नेहरू नाहीत याचा फायदा घेऊन याच्या बातम्या येत होत्या. या पाहून सरदार पटेल यांनी पाठवलं सैन्य. 13, 15, 16, 17 सप्टेंबर हे 3 दिवस. आणि मूळ देशाची भूमिका होती ती केंद्र सरकारची होतीच. त्यावेळी भूमिका होतीच आदर्शातली, इन प्रिन्सिपल, की हैदराबाद संस्थान हा भारताचा अविभाज्य घटक आहे. त्यामुळे भारताच्याच एखाद्या प्रदेशातली समस्या सोडवायला आम्ही सैन्य पाठवतो, पण म्हणून त्याला मिलिटरी ऍक्शन नाही म्हणायचं. आणि त्या प्रश्नाला 2 देशांच्या मधली ही लढाई आहे असं पण नाव नाही द्यायचं. हा तिथला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, पण तो केवळ पोलिसच्यानी निपटत नाही म्हणून सैन्य पाठवतो, म्हणून त्याला नाव देण्यात आलं पोलीस ऍक्शन. ती झाली 15, 16, 17 सप्टेंबर. नेहरू होते विदेशात. नेहरूंना डायरेक्ट भारतात आल्यानंतर सरदार पटेल यांनी हैदराबाद संस्थान खालसा झालं आणि ते भारताशी सामील झालं. इंग्लिशमध्ये याला म्हणतात फे अकम्प्ली. हे घडलेलंच आहे. असंच त्यांनी सादर केलं म्हणून निदान आज आंध्र प्रदेश पण आहे आणि भारताची एकात्मता, अखंडता, भौगोलिक सुद्धा एकात्मता शिल्लक आहे.